हरिओम. मनीषा विराशी सुदे, सिन्नर उपासना केंद्र. माझा अनुभव म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा अनुभव. गुरुपौर्णिमेच्या वेळेस मला बापूंच्या दर्शनासाठी यायचं होतं. खूप दिवसाचं वाटत होतं की मी बापूंच्या दर्शनाला जावं. तर नेमकं मला म्हणजे गुरुपौर्णिमेला यायचं आणि 2-3 दिवस अगोदर माझ्या मुलगानं बस स्टँडवर पाय घसरून पडला की तो घरी आल्यावर तो मला म्हणायचा, मम्मी मी पडलो. आणि तो घरी आला तर त्याला खरंच चालता येईना. म्हणजे मला अक्षरशः त्याचा पाय उचलून त्याला वरती ठेवावा लागत होता. त्याला टॉयलेटला वगैरे जायचं तर मला त्याला धरून न्यावं लागत होतं. तर मी आता दर्शनाला येऊ तरी कसं. मला ह्या मुलाला तर नक्कीच तुझ्या दर्शनाला आणायचं आहे. त्या दिवशी त्याचा नेमकं बड्डे डेट होती, बापूंच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी. त्याच्यामुळे मला खूप असं वाटत होतं की बापूंच्या दर्शनाला यांनी यावंच. आणि मग बापू आता तूच येतो, तुला काय करायचं, मला तुझ्या दर्शनाला तर यायचं, ह्या पायाच्यासाठी तुला काय करायचं. ती बापूंची उदी घेतली आणि त्याच्या पायाला पूर्ण चोळून दिली. त्याच्यात मला मिक्स केला मी आणि ते लावून त्याला रात्री झोपवलं तर सकाळी मला ड्युटीला जायचं, कारण मी घरात कमवणारी एकटीच. आणि मग मी त्याला सकाळी म्हटले का तुला बरं वाटतं का बेटा आता. तो म्हणतो हो मम्मी. मग म्हटलं मी घरी राहू का, दवाखान्यात जाऊ आपण, एक्सरा वगैरे काढू पाहायचा. तर तो म्हणतो नाही तू आता जाय कामाला, जर मला तसं वाटलं तर मी तुला कॉल करतो, तू ये दुपारून घरी. मग ठीक आहे. मग मी त्याला तसं दिवसभर फोन केलं तर तो म्हणतो नाही मम्मी आता बरं आहे. तसं घरी आली परत तो म्हणतो मम्मी खूप पाय दुखतोय, करायचं तर काय. मला परत म्हटलं बापू काही कर पण मला तुझ्या दर्शनाला यायचंच, यालाच घेऊन यायचं आहे. मी तर येणारच पण यालासुद्धा मला घेऊन यायचं आहे. आणि मग परत त्या दिवशी मी रात्री म्हणतात ना बजरंग लेप वगैरे लावायचं, मी त्यातही बापूंची उदी मिक्स केली. आणि ती उदी लावून त्याला जेव्हा मी ते लावलं 2च दिवस मी बापूंच्या उदीमध्ये त्याला हे लावून दिलं. तिसऱ्या दिवशी माझा मुलगा शाळेतही गेला, मला एक्सरेची गरज पडली नाही आणि कशाचीच नाही. हे बापूंनी माझ्याकडे बापूंच्या दर्शनाला बी त्याला बी नेलं आणि मी गेली श्रीराम मधने.